तर पोळ्या टाकता टाकता ते भूकंप झाला म्हणजे आमच्या भीतीचे म्हणजे असे ढेकळच असे पडले, तर असे तडा खाल्ला, सगळे ते भरण्या पडल्या, डबे पडले पिठाचे. मग आम्ही एवढे घाय भरलो की असे लईच घाय भरलो. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगराशिंदे गावात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. स्वयंपाक करू लागले होते, मग ते भूकंप झाला, मग ते लय माती पडली घरात, झाडून काढलं, मग लय भीती वाटली. किती काही होऊ शकेल, जसा खिलारी म्हणून झाला तर काय कर, पूर्ण नायनाट बी होऊ शकत. पण ही पहिलीच वेळ नाही की गावात भूकंपाचा धक्का बसलाय. हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यात मागील 6 वर्षांमध्ये भूकंपाचे 30 सौम्य धक्के बसले. 2017 पासून ते आजपर्यंत जवळपास 200 ते 250 वेळा भूकंपाचे धक्के या गावाला जाणवलेले आहेत. 2017ला भूकंप व्हायचा तेव्हा नेमका असा थोडासा जाणवायचा, म्हणजे विहिरीमध्ये ब्लास्टिंग होते तसं, पण ती दिवसेंदिवस तीव्रता वाढत वाढत आता 4.7 पर्यंत गेलेली आहे. अलीकडेच 11 एप्रिल रोजी सकाळी 8:45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा जोरदार धक्का बसल्यानं गाव पुन्हा हादरलं. या धक्क्यामुळे अनेक कच्च्या घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्यानं मोठं नुकसान झालं. सततच्या भूकंपामुळे आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. बऱ्याच घरात लेकरं बाळ राहतात, लहान लहान लेकरं राहतं, म्हाताऱ्या बाया राहतात, म्हातारी माणसं राहतं. आता माघारी जर असे भूकंप झाले तर म्हाताऱ्या माणसानं लहान लेकरांना काय करायचं? घरामध्ये एवढी भीती वाटायली की नाही, एकल्या बाई माणसाला राहायची, म्हणजे स्वयंपाक करताना बी धसकीत, कोणतं काही करताना. आता बाहेरचं काम म्हणजे सगळे घरातच राहतात, गडी माणूस तरी बाहेर राहते, मात्र बाहेर एवढं म्हणजे घरामध्ये भीव वाटायले की केव्हा काय होईल ते काही असं सांगत नाही. खूप भीती म्हणजे काय, त्या दिवसा भूकंप झाला तर लेकर शाळेमध्ये होते, शाळेतून लेकर पेपर सोडता सोडता बाहेर आलडत बाहेर पळाली. म्हणजे किती अवघड होतं. शाळा ही जुनी आहे, शाळेची इमारत बी जुनीच आहे, अशी काय नवीन आहे. नवीन 2-3च खोल्या झाल्या आता, बाकी शाळा सुद्धा आमची बांधायची राहिलेली आहे. आता इथं शाळेच्या रूमनं सुद्धा तडे खाल्लेत. यापूर्वी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशीच गावाला भूकंपाचा धक्का बसला होता. या दिवशी दुपारी 2:28 भूगर्भातून मोठा आवाज झाला. पोळ्याच्या दिवशी एवढा मोठा झाला भूकंप की सगळं म्हणजे लेडीज वगैरे एवढ्या घाबरल्या की दणकन म्हणजे असं धन 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 असं जमीन हादरली. तेव्हापासून थोडं जरा असं भीतीचं वातावरण झालं आहे. आणि मग जरा तिथून मग एक दिवस आड करून असं म्हणजे 2 दिवस किंवा 5 दिवस 6 दिवस असं आड करून जमीन अशी एकदम हादरल्यावानी व्हायली. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा आणि गंभीर धोका गावातील जुन्या मातीच्या घरांना आहे. गावात आजही 40% घरं ही मातीचीच आहेत. केवळ 10% गावकऱ्यांनीच कॉन्क्रीटची नवीन पक्की घरं बांधली आहेत. त्यामुळे बहुतांश गाव आजही या धोकादायक स्थितीत जगतंय. धोका आम्हाला जास्त आहे ना, मातीचं घर असल्यानं पत्रावर मोठे मोठे दगड राहतं. एखाद्या बार असं जास्त जर झालं, कोणी घर नसलं तर मातीचं कोसळू शकते. आमचं दोनदा कोसळलं, पण आम्ही काय केलं ते लिपून घेतलं, त्याच्यामुळे आम्हाला तेवढं काही वाटलं नाही. पण आता इथून पुढे पुन्हा असं जर होत राहिल्यावर भीती वाटणारच झाली ना. अलीकडेच झालेल्या भूकंपामुळे या मातीच्या घरांचं मोठं नुकसान झालं. भूकंपाची तीव्रता अशीच वाढत राहिली तर मातीच्या घरांना अधिक धोका असल्याचं डॉक्टर भगवान घुटे सांगतात. सध्याच्या भूकंपाच्या धक्क्यांनी एवढे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. पण जर भूकंपाची तीव्रता 5च्या पुढे गेली तर या मातीच्या आणि लाकूड फाट्यांच्या जुन्या घरांना 100% धोका आहे. सततच्या भूकंपाचा धोका केवळ जुन्या घरांनाच नाही, तर नवीन बांधकामाबाबतही गावकरी आता संभ्रमात आहेत. आता पांगराशिंदे गावामध्ये भूकंप होत असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे घरकुलं बांधायचे राहिले. माझी पण तीच परिस्थिती आहे. मला स्वतः दुसरा मजला चढवायचा आहे किंवा दुसऱ्या मजल्याचं बांधकाम करायचं आहे, परंतु या भीतीमुळं मी सध्या गोंधळात पडलेला आहे, काम करावे की नाही. सततच्या धक्क्यांमुळे गावात केवळ घरांचंच नुकसान झालं नाही, तर भूजल पातळीतही बदल पाहायला मिळतोय, ज्याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसलाय. ज्याच्या विहिरीला पाणी नव्हतं त्याच्या विहिरीला पाणी आलं, ज्याच्या बोरला पहिलं पाणी नव्हतं त्याच्या बोरला पाणी आलं, ज्याच्या बोरला पाणी होतं त्याच्या बोरला पाणी गेलं. आता अशी परिस्थिती आहे पांगऱ्यामध्ये. काही विहिरींना अचानक पाणी येणं आणि काहींचे पाणी आटणं या गावकऱ्यांच्या दाव्याला भूगर्भशास्त्रज्ञांनीही दुजोरा दिलाय. जमिनीखाली जेव्हा मोठा ताण जमा होतो तेव्हा तिथे भूजल साठलेले असते, त्यामुळे भेगा रुंदावू शकतात.
या भूगर्भीय हालचालींमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्याचे वहन होऊ शकते. याच शास्त्रीय कारणांमुळे पांगरा गावात काही विहिरींना किंवा बोरवेलला अचानक पाणी आल्याचे तर काहींचे पाणी अचानक गेल्याचे प्रकार घडले असावेत. भूकंपामुळे गावावर उद्भवलेली परिस्थिती आणि एकूणच यावर काय उपाययोजना असू शकतात याबाबत बायमानुसने हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याशी चर्चा केली. गावातील मातींच्या घरांच्या रचनेबाबत आम्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर मर्कल्ली स्केलच्या माध्यमातून भूकंपाच्या तीव्रतेचे मोजमाप करून डेटा देखील गोळा करतोय, जेणेकरून भविष्यातील संशोधनासाठी तो उपयुक्त ठरेल. सोबतच भविष्यातील आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर काय करावे याबाबतही आम्ही गावातील लोकांना प्रशिक्षण देणार आहोत. पांगरा शिंदे आणि हिंगोली परिसरात सातत्याने बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमागे नेमकं काय कारण आहे यावर भूगर्भशास्त्रज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं. आपला महाराष्ट्र आणि मराठवाडा हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. येथील बेसॉल्ट खडक अत्यंत कडक आहे आणि या बेसॉल्टच्या खाली ग्रेनाइटचा मोठा थर आहे. फार जुन्या काळात या भागात एखादा फॉल्ट असावा आणि आत्ता त्याचे रिॲक्टिव्हेशन झाल्यामुळेच आपल्याला हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. बायमानुससाठी कॅमेरा पर्सन अविनाश गवडीसह मी शंतनू खुजे, पांगरा शिंदे, हिंगोली.